सूत दरात अनैसर्गिक दरवाढ केली जात असल्यानं त्याचा वस्त्रोद्योगावर परिणाम होतोय। वाढीव दरानं सूत खरेदी करून कापड तयार करणं आणि ते बाजारात विकणं कठीण झालं असून उत्पादित कापड मोठ्या प्रमाणात शिल्लक राहते। परिणामी आठवड्यातून 4 दिवस कारखाने बंद ठेवावे लागत आहेत। त्यामुळे दरवाढ करणाऱ्या सूत गिरण्या, सूत व्यापाऱ्यांवर केंद्रीय वस्त्रोद्योग विभागानं कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये। सूत गिरण्या, सूत व्यापारी 15 ते 20 दिवसांपासून प्रति किलो 30 ते 50 रुपयेपर्यंत अनैसर्गिक दरवाढ करत आहेत। कमी कालावधीत एवढी मोठी दरवाढ आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झाली नव्हती। त्यामुळे कापड उद्योग पूर्णपणे कोलमडून गेलाय। वाढीव दरानं सूत खरेदी करून कापड उत्पादन करणं अवघड झालंय। वाढीव दरात कापड खरेदीदार मिळत नसल्यानं उत्पादित कापड कारखान्यात मोठ्या प्रमाणात शिल्लक राहते। परिणामी आठवड्याच्या सुट्टीसह 4 दिवस उद्योग बंद राहत आहे। वस्त्रोद्योग बंद राहिल्यानं त्यावर अवलंबून कामगारांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सूत दरात काही अंशी वाढ मान्य आहे, परंतु सध्याची वाढ अनैसर्गिक मोठा नफा मिळवण्याच्या हेतूनं केली आहे। कापसाचे दर, स्पिनिंग मिलमधील कामगारांचा पगार, वीज बिल हे सगळं फिक्स आहे। तरीही दिवसातून 2-2 वेळा सूत दरवाढ करून सट्टेबाजी सुरू आहे। नफेखोरीसाठी सूत व्यापाऱ्यांच्या गोदामात सुताचा साठा शिल्लक ठेवला जातोय। फॉरवर्ड बुकिंग घेतलं जात नसल्यानं यंत्रमाग उद्योग सुरू ठेवणं कठीण झालंय। सूत गिरण्या, सूत व्यापाऱ्यांचं हे धोरण साठेबाजी, नफेखोरीचं आहे। त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्रालय किंवा संबंधित विभागांनी हस्तक्षेप करून सूत बाजार, वस्त्रोद्योग स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत। अनैसर्गिक सूत दरवाढ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशननं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग आणि केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव नीलम राव यांच्याकडे केल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं।